नमस्कार मंडळी, काय मग केली की नाही सुरुवात परत एकदा कलिंगड लावायला? हे पहा आपला चालू आहे 2 एकरचा प्लॉट कलिंगड लावायला आणि चालू आहे सरी पाडायला. तुम्ही पण नक्कीच खायला या आमच्या इथे कलिंगड लागल्यावर. पहा किती मस्त सरी पडली, कारण की एकदा पाऊस पडला त्यामुळे ओलं रान झाले, त्यामुळे किती मस्त सरी पडायली. पहा किती उंच उंच, पहा किती मस्त वाटायली सरी, खूपच छान दिसायली. पहा सरी कलिंगड लावायला पुन्हा सुरुवात केली, खूपच आनंद झाला. कष्ट शेतामध्ये खूप करावं लागतं, तेव्हा आपल्याला कष्टाचं फळ भेटतंय. हे पहा आता कलिंगड लावायला सुरुवात केली तर बघा किती मस्त सरी पडली. पहा खूपच छान सरी पडली आणि खूप मोठमोठाली पण पडली. आता यावर म्हणजे मंचिंग नळ्या पूर्ण आथरायचं, यावर म्हणजे खत टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला कलिंगडचे जे रोप आहे का रोप लावायचे, कारण की पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त रोपाला काही कोणता रोग येत नाही म्हणून रोप लावायचं आहे. तर पहा 2 एकरचा प्लॉट चालू आहे लावायला आणि सरी पाडा पण चालू आहे. मालक आणि ड्रायव्हर दोघं जण सरी पाडायले, तर खूपच छान. हे पहा 2 एकरचा प्लॉट आहे, किती मोठा 2 एकरचा प्लॉट आहे. मला तर खूपच आनंद झाला, पुन्हा एकदा कलिंगड लावायला सुरुवात केली. आणि पावसाळ्यामध्ये तर माहिती आहे का, पावसाळ्यामध्ये कोणता रोग नसते, म्हणजे व्हायरस किंवा कलिंगड फुटत नाही. तर फक्त पावसाळ्यामध्ये कलिंगडला कशाचा प्रॉब्लेम आहे, फक्त विजा झाल्या ना, विजा होऊ लागल्यानंतर कलिंगड फुटतंय. त्यामुळे विजामुळं पावसाळ्यामध्ये भीती वाटते, पण तरी पण आपल्या कलिंगडाला काही होत नाही, कारण की आपल्या औषधं टायमाला आपण फवारण्या करतो, त्यामुळे आपल्या कलिंगडाला काही होत नाही. तर पहा किती मस्त सरी पडायली, खूपच छान. पावसामुळं ओलं झालं पावसामुळे, त्यामुळे सरी म्हणजे ट्रॅक्टर आहे का, ट्रॅक्टरची जी सरी आहे का ती खूप खोलून चालू आहे, म्हणजे खूप खोल, म्हणजे ते वजानं, म्हणजे ट्रॅक्टरच्या ते ओल्यानं खूप खाली ट्रॅक्टर चाललं आहे, म्हणून सरी आपली खूपच छान पडायली. हे पहा किती मस्त. त्याला ट्रॅक्टर आले, मालक पण आले त्या ट्रॅक्टरमध्ये, म्हणजे मालक बसले साईडला आणि ड्रायव्हर हाणाले ट्रॅक्टर. सरी पाडाय चालू आहे. पहा किती मस्त सरी पडाय चालू आहे. कलिंगड लावायला खूपच आनंद झालाय. आलंय पहा ट्रॅक्टर. आता 7 ते 8 सऱ्या राहिल्या, मग ते 7-8 सऱ्या पाडणं झाल्यावर पुन्हा ट्रॅक्टर बंद करायचं आणि साईडला एकरभरचा प्लॉट आहे ते पण आपल्याला लावायचा. म्हणजे असे 2 एकर आणि ते एकरभरचा प्लॉट 3 एकर सरी पाडायला चालू केली. ते पहा खूप धूळ येईल अंगावर, तर पहा ट्रॅक्टर आले, सरी पाडायला चालू आहे. पहा कलिंगड लावायला सुरुवात पण केली. पहा सरी पाडायला चालू आहे, आले ट्रॅक्टर. हे पहा आणखी मागे सरी पाडायला चालू आहे आणि साईडला आहे वांग्याचा प्लॉट. हे पहा साईडला आहे वांग्याचा प्लॉट, म्हणजे ते पण आपलाच आहे एकरभरचा, आणि इकडे लावायचे 2 एकर कलिंगड.